विकसित भारत व महाराष्ट्र उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे। त्या दृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे असे मत राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। त्यावेळी ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या विकसित भारत 2047 या संकल्पाच्या व्यापक दृष्टीशी जोडून महाराष्ट्राला 2047 पर्यंत आत्मनिर्भर, समृद्ध, तंत्रज्ञान समर्थ, सामाजिकदृष्ट्या समतोल आणि पर्यावरणपूरक राज्य बनविण्याचा निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने केला आहे। या दीर्घकालीन उद्दिष्टांचा वेध शासनाच्या अनेक नवनव्या निर्णयातून दिसून येईल। जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी शासनाने दिला असून जिल्ह्यात रस्ते व पुलांसाठी 315 कोटी निधीतून 134 कामे पूर्ण झाली। तसेच 35 महत्त्वाच्या इमारतींसाठी 469 कोटी रुपये निधी मंजूर केला। अनेक महत्त्वपूर्ण इमारतींची निर्मिती झाली असून प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कामगार भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी 16,61,920 रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे। अकोल्यातील वैद्यक क्षेत्राच्या विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन येथे वन स्टॉप ऑल केअर हब म्हणून विकास करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे। त्यासाठी 11.78 कोटी रुपये निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे। जिल्ह्यात नरनाळा किल्ला व काटेपूर्णा अभयारण्य येथे विविध सुविधा निर्माण होत आहेत। जलद तक्रार निवारण आणि प्रभावी फाईल निकाली काढण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सेवा प्रणाली आणि ई कार्यालये सुरू करण्यात आले आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। ज्या असंख्य हुतात्म्यांच्या त्याग व बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले त्या सर्व ज्ञात अज्ञात शूरवीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना आणि थोर देशभक्तांना मी कृतज्ञतेने अभिवादन करतो। हर घर तिरंगा मोहिमेत आज घरोघर तिरंगा फडकत असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेला विकसित भारत 2047चा संकल्प अधिक दृढ करणे व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे। हा संकल्प 140 कोटी भारतीयांच्या आशा, आकांक्षा व स्वप्नाचे प्रतीक आहे। याच व्यापक दृष्टीशी जोडून महाराष्ट्राला 2047 पर्यंत आत्मनिर्भर, समृद्ध, तंत्रज्ञान समर्थ, सामाजिकदृष्ट्या समतोल आणि पर्यावरणपूरक राज्य बनवण्याचा निश्चय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने केला आहे। भारतीय सैन्यातील नायक विज्ञाकर भास्कर सरदार यांनी अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावताना अपंगत्व आले। त्यांच्या वतीने त्यांचे बंधू प्रभाकर भास्कर सरदार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ताम्रपट देण्यात आला। देशासाठी योगदान देणाऱ्या सैनिकांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव यावेळी करण्यात आला। शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, अधिजिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, स्वीय सहाय्यक गजानन गवई, मोहन साठे, प्रशांत देशमुख, सर्जेराव थोरात, हेमंत जामोदे, निलेश गाडगे, मंगेश तातुरकर, ऋषिकेश आगरे यांचा सन्मान करण्यात आला। विविध स्पर्धात यश मिळवणाऱ्या संस्कार आत्राम, प्राची गर्जे, भक्ती चुंगळे, निर्वाणी नरवाडे, हरिवंश टावरी आदी खेळाडूंना गौरविण्यात आले। स्वामित्व योजनेत सनद वाटपही करण्यात आले।